नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आज इयत्ता 7वीमधील युनिट नंबर 3.5 द रेड हेडेड लीग हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. द रेड हेडेड लीग म्हणजे काय? तर रेड म्हणजे लाल, हेडेड म्हणजे डोक्याचे, लाल ज्यांच्या डोक्याचे लाल असे केस आहेत त्यांची लीग म्हणजे संघटना. तर लाल डोक्याची केस असलेल्या लोकांची संघटना याविषयी आपण आज या ठिकाणी माहिती मिळवणार आहोत. तर बघा ही काय शेरलॉक होम्स आता ही जी स्टोरी आहे तर ही एक डिटेक्टिव्ह स्टोरी आहे. तर त्याच्यामधलं जे प्रमुख पात्र आहे, जो प्रमुख पात्र आहे या ठिकाणचं, तर तो आहे शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्स इज प्रोबॅबली म्हणजे खास करून द मोस्ट फेमस, तो अतिशय प्रसिद्ध अँड मोस्ट पॉप्युलर, अतिशय फेमस आणि प्रसिद्ध असा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. म्हणजे शोध लावणारा, परंतु तो पोलीस नसून एक प्रायव्हेट म्हणजे खाजगी डिटेक्टिव्ह आहे. इन द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉव्हेल्स. आणि डिटेक्टिव्ह स्टोरीज ज्या आहेत, ज्या गोष्टी आहेत आणि नॉव्हेल्स ज्या आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यांच्या जगातील तो एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि खूप फेमस आहे. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. ही इज नोन म्हणजे त्याला माहीत असणे, किंवा शेरलॉक होम्स जो आहे त्याला ओळखलं जातं. नोन्स म्हणजे ओळखलं जाणे. फॉर हिज कशासाठी? कीन ऑब्झर्वेशन. कीन म्हणजे अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण, अतिशय योग्य असं निरीक्षण. नॉलेज ऑफ मेनी फील्ड, ज्ञान, नॉलेजचा अर्थ होतो बघा KNOWLEDGE, नॉलेज म्हणजे ज्ञान. ऑफ मेनी फील्ड्स, वेगवेगळ्या गोष्टींचं, वेगवेगळ्या फील्डमधलं त्यांना काय आहे? नॉलेज आहे, ज्ञान आहे. अँड ॲबिलिटी आणि क्षमता. ॲबिलिटीचा अर्थ होतो क्षमता. टू मेक म्हणजे करणे किंवा काढणे. टू मेक म्हणजे तयार करणे किंवा काढणे. ॲक्युरेट अतिशय योग्य, ॲक्युरेट म्हणजे अतिशय योग्य. गेस अतिशय योग्य, ज्या ठिकाणी गेस लावला जातो, अतिशय योग्य असा निष्कर्ष काढणे. गेस करणे म्हणजे निष्कर्ष करणे. अतिशय योग्य अशा निष्कर्षासाठी त्यांना ओळखलं जातं किंवा त्यांच्याकडे ती ॲबिलिटी होती. सर ऑथर कॉनन डॉयले. आता बघा या ठिकाणी एक नाव दिलं आहे, सर ऑथर कॉनन डॉयले वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. प्रोफेशनचा अर्थ होतो पेशा. तर हे जे लेखक होते, तर हे लेखक प्रोफेशन म्हणजे प्रोफेशनली काय होते, ते एक डॉक्टर होते. परंतु ही इज बेस्ट, ते अतिशय योग्य होते, चांगले होते. नोन किंवा ओळखले जाते, चांगले ओळखले जायचे ते कशाविषयी? फॉर हिज क्राईम फिक्शन. त्यांच्या ज्या क्राईम स्टोऱ्याज होत्या किंवा गुन्हेगारी जगताच्या ज्या स्टोऱ्या होत्या त्यांच्याविषयी त्यांना जास्त ओळखलं जायचं. द रेड हेडेड लीग. आणि ही जी स्टोरी आहे द रेड हेडेड लीग वॉज वन ऑफ हिज फेवरेट स्टोरीज. आणि त्यांची ही एक अतिशय अनेक फेवरेट स्टोऱ्यांमधील, आवडत्या गोष्टींमधील सर्वात आवडती ही सुद्धा ही काय होती? एक गोष्ट आहे. आता आपण रेड हेडेड लीग या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बघा आता त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट आहेत. तर आता आपण सर्वात पहिले पार्ट 1ला सुरुवात करूया. द रेड हेडेड लीग, लाल डोके असलेले लोकांची संघटना. आता बघा पार्ट 1, मिस्टर विल्सन स्टोरी. सुरुवात कुठून झाली? तर विल्सनची स्टोरी. ही विल्सनची स्टोरी आहे. व्हेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड्स. ज्यावेळी मी माझ्या मित्राला कॉल केला किंवा कॉलवर बोलत होतो, फोनवर बोलत होतो, त्यावेळी मिस्टर शेरलॉक होम्स, त्यावेळी मिस्टर शेरलॉक जे होम्स होते, हे शेरलॉक होम्स जे डिटेक्टिव्ह होते, हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत आणि ते शोध लावतात. काही गोष्टी गुप्तपणे आपल्याला एखाद्या माणसाचे जर काढून घ्यायच्या असल्या तर त्या काढून घेण्याचं काम हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह करत असतात. आणि हे शेरलॉक होम्स हे काय होते? तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होते. ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर म्हणजे एक व्यक्ती त्यांना भेटायला आलेला होता. व्हिजिटर मीन्स भेटायला आलेली व्यक्ती, अनोळखी व्यक्ती जी भेटायला आलेली होती त्यांना. आणि ही वॉज कन्व्हर्सिंग करणे म्हणजे संभाषण करणे. त्यांच्याशी ते बोलत होते. अननोन व्यक्ती आलेला होता आणि त्या व्यक्तीशी
शेरलॉक होम्स जे होते तर ते काय करत होते, संभाषण करत होते, बोलत होते, बातचीत करत होते. आणि आणि तो व्यक्ती जो व्हिजिटर होता तर तो व्यक्ती काय होता, वॉज ॲन एल्डरली. एल्डरली म्हणजे वयस्कर, अतिशय वयस्कर असा मनुष्य होता. विथ फेरी रेड हेअर, आणि फेरी म्हणजे अतिशय डार्क असे त्याच्या डोक्याचे काय होते, केस होते, लाल, अतिशय लाल असे डार्क लाल कलरचे त्याच्या डोक्याचे केस होते. असा तो व्यक्ती त्या ठिकाणी शेरलॉक होम्सला भेटायला आलेला होता. होम्स इंट्रोड्यूस मी टू द व्हिजिटर, आणि बघा जेव्हा मी होम्सला भेटायला गेलो, शेरलॉक होम्सला भेटायला गेलो, विल्सन सांगतायत की ज्यावेळी मी शेरलॉक होम्सला भेटायला गेलो त्यावेळी ही इंट्रोड्यूस मी, म्हणजे त्याने इंट्रोड्यूस करणे म्हणजे परिचय करून देणे. ENTRODUCED, इंट्रोड्यूस करणे म्हणजे परिचय करून देणे. मी म्हणजे विल्सनचा, टू द व्हिजिटर, तो जो रेड हेडेड मॅन होता तर त्या व्हिजिटरशी विल्सनची त्यांनी होम्सने काय करून दिलेलं होतं, परिचय करून दिलेला होता. आणि बघा मग काय म्हणता येते, मिस्टर जेम्स विल्सन ही वॉज अ पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकरचा अर्थ काय होता बघा, पॉन ब्रोकर म्हणजे काय, अ पर्सन, असा व्यक्ती, जो लेंड्स मनी, लेंड्स म्हणजे देणे, मनी म्हणजे पैसे, ॲट इंटरेस्ट म्हणजे व्याजाने पैसे देणारा व्यक्ती, व्हेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप्ट विथ हिम टिल द लोन इज रिपेड. बघा, पॉन ब्रोकर असा व्यक्ती की जो व्याजाने पैसे देतो आणि जोपर्यंत समोरचा व्यक्ती व्याज परत करत नाही, तो व्याज परत न करेपर्यंत त्या व्यक्तीची जी एखादी गोष्ट असेल, व्हॅल्युएबल, अतिशय महत्त्वाची जी गोष्ट असेल, ती महत्त्वाची गोष्ट तोपर्यंत तो काय करतो, त्याच्याजवळ ठेवत असतो. आता बघा त्याच्यानंतर काय होतं बघा, शेरलॉक होम्स आस्क हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी. आणि शेरलॉक होम्स काय सांगतायत की तुमच्याबरोबर काय घडलं, तुमच्यासोबत काय घडलं, तर ते तुम्ही काय करा आता या विल्सनसाठी, किंवा ते विल्सन भेटायला आलेलं होतं ना, तर विल्सनसाठी ही जी स्टोरी आहे, ही जी गोष्ट आहे, जी तुम्ही मला सांगितली तर ती रिपीट करा, पुन्हा सांगा. आणि बघा मग त्याच्यानंतर स्टोरीला सुरुवात झाली. ही बिगॅन, आणि त्यांनी बिगॅन करणे म्हणजे सुरुवात करणे, BGAN म्हणजे सुरुवात करणे, बाय शोविंग म्हणजे दाखवणे, SHOWING, शोविंग मीन्स दाखवणे, अस म्हणजे आम्हाला, अँड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. त्यांनी आम्हाला काय केली, एक जाहिरात दाखवली, इन अ न्यूजपेपर. आणि कशातली जाहिरात दाखवली त्यांनी, इन अ न्यूजपेपर म्हणजे एका पेपरमधली जाहिरात दाखवली. आणि त्या पेपरमध्ये काय दिलेलं होतं बघा, इट रीड ॲज फॉलोज. आणि ज्यावेळी त्याने ती वाचली त्यावेळी ती खालील प्रकारे होती. तर कशी होती ती बघा, टू द रेड हेडेड लीग. आणि बघा वरती त्यांचा टॉपिक, मेन टायटल काय होतं त्या जाहिरातीचं, ही जी जाहिरात आहे तर ती जाहिरात फक्त आणि फक्त कोणासाठी आहे, टू द रेड हेडेड लीग, ज्यांची लाल डोके आहेत अशाच माणसांसाठी ही जाहिरात आहे. देर इज अ व्हॅकन्सी म्हणजे जागा असणे, देर इज अ व्हॅकन्सी फॉर अ मेंबर, अशा माणसांसाठी, ऑफ द लीग, या लीगमध्ये अशा माणसांसाठी जागा आहे. अँड द सॅलरी म्हणजे ज्या लोकांची डोकं ही लाल आहे, ज्या लोकांच्या केसांचा रंग हा लाल आहे, त्याच लोक या लीगचे मेंबर बनू शकतील. आणि ती व्हॅकन्सीमध्ये काय करायचं आहे, अँड द सॅलरी इज 4 पाऊंड्स. आता बघा, आता जर आपण पाहायला गेलं तर 4 पाऊंड्स मीन्स 97 रुपीज, म्हणजे 1 पाऊंड म्हणजे 97-98 रुपयाच्या जवळपास असतं. तर त्या 4 पाऊंड्स म्हणजे 300-350 रुपये. आणि ही जी गोष्ट आहे ही अतिशय जुनी आहे, 1838ची गोष्ट आहे. मग त्यावेळी 300-400 रुपयांना म्हणजे 4 पाऊंड्सला खूप महत्त्व होतं. इज 4 पाऊंड्स अ वीक. आणि तुम्हाला जर या ठिकाणी काम कराल तर तुम्हाला एका आठवड्याला 4 पाऊंड्स मिळतील फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. आणि तुम्हाला काम काय करायचं आहे, अतिशय साधारण काम करायचं आहे. अँड रेड हेडेड मेन मे ॲप्लाय इन पर्सन ऑन मंडे. आणि जे रेड हेडेड मेन आहेत, ज्या माणसांच्या डोक्याचे केस हे लाल आहेत, त्या माणसांनी ॲप्लाय करायचं आहे. ॲप्लाय करणे म्हणजे त्या जाहिरातीला प्रतिसाद द्यायचा आहे. इन पर्सन त्या लोकांनी, ऑन मंडे म्हणजे सोमवारी, ॲट 11 o'clock म्हणजे 11 वाजता, टू
डंकन रॉस. आणि बघा आता कोणत्या ठिकाणी त्यांनी अप्लाय करायचं आहे, आपला जे रिझ्यूम आहे किंवा आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यायची आहे, तर कोणत्या ठिकाणी भेट द्यायची आहे, डंकन रॉस रोडचं नाव असेल डंकन रॉस रोड ॲट द ऑफिस ऑफ द लीग. आणि या लीगचं रेड हेडेड लीगचं जे ऑफिस आहे तर ते कुठं होतं, डंकन रॉस ठिकाणी 7 फ्लीट स्ट्रीट या ठिकाणी त्यांचं काय होतं, ऑफिस होतं. आता बघा पुढं काय होतं आहे, द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड ॲपियर्ड इन न्यूजपेपर 2 months ॲगो. आता बघा तो रेड हेडेड पर्सन काय सांगतोय, तो रेड हेडेड पर्सन सांगतोय ही जी ॲडव्हर्टाइजमेंट होती तर ती ॲडव्हर्टाइजमेंट ही न्यूजपेपरमध्ये 2 months ॲगो. 2 months ॲगो म्हणजे 2 महिन्यापूर्वी आलेली होती. 2 महिन्यापूर्वी ही ॲडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये आलेली होती. मिस्टर विल्सन असिस्टंट. आणि मिस्टर विल्सनचा जो असिस्टंट होता त्या विल्सनच्या असिस्टंटचं नाव होतं विन्सेंट स्पॉल्डिंग. त्या विल्सनच्या असिस्टंटचं नाव काय होतं, विन्सेंट स्पॉल्डिंग. हॅड शो इट टू हिम. आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात मला त्या स्पॉल्डिंग ह्या त्याच्या विल्सनच्या असिस्टंटने दाखवली होती. मिस्टर विल्सन लाईक हिज असिस्टंट स्पॉल्डिंग. आणि बघा मिस्टर विल्सन काय म्हणत आहेत की मला आवडतो, कोण आवडतो तर माझा असिस्टंट, माझा जो असिस्टंट आहे तो मला खूप आवडतो आणि त्याचं नाव काय आहे, स्पॉल्डिंग. ही वॉज स्मार्ट. तो खूप स्मार्ट आहे. इफिशियंट म्हणजे अतिशय वेळेवर काम करणार आहे. अँड वर्केड फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि बघा तो वर्क करणे म्हणजे काय, काम करणे. फॉर ओनली हाफ म्हणजे पूर्ण पगाराच्या ऐवजी फक्त आणि फक्त अर्ध्या पगारावर तो काय करत असतो, काम करत असतो. परंतु द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. परंतु द असिस्टंट, तो जो असिस्टंट आहे, ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. त्या असिस्टंटचा सुद्धा फॉल्ट्स आहे. काय फॉल्ट्स आहे, एव्हरी नाऊ अँड देन, प्रत्येक वेळा, आत्ता आणि प्रत्येक वेळा, ही लेफ्ट वर्क, तो प्रत्येक वेळा काय करत असतो, जे काम आहे तर ते काम सोडून देतो. अँड वेंट डाऊन इन टू द सेलर म्हणजे भुयार किंवा आपण त्याला म्हणू शकतो खालची खोली म्हणजे भुयार खोलीमध्ये. अँड वेंट म्हणजे जाणे, डाऊन म्हणजे खाली, इन टू द सेलर म्हणजे खाली एखादी जी खोली असते तर त्या खोलीमध्ये जायचा. टू डेव्हलप फोटोग्राफ्स. आणि त्या ठिकाणी काय करायचा, तो फोटोग्राफ्स डेव्हलप करत बसायचा, फोटोग्राफ धुवायचा त्या ठिकाणी. आणि फोटोग्राफी वॉज हिज हॉबी म्हणजे छंद, HOBBY हॉबी म्हणजे छंद. तर त्याचा छंद काय होता, तर त्याचा छंद होता फोटोग्राफीचा त्या ठिकाणी त्याला छंद होता. मग नॉमिनल मीन्स इझी आणि सिम्पल, अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय केलेले आहेत, शब्दांचे अर्थसुद्धा दिलेले आहेत. बघा शब्दांचे अर्थ दिले, लीग असोसिएशन ऑफ अ फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल, एल्डरली म्हणजे ओल्ड, फास्ट इज मिडल एज, अशा प्रकारचे. आता बघा आपण आता पुढचं बघूया काय होतं आहे तर पुढं. मग अशा प्रकारे स्पॉल्डिंग शोड द ॲडव्हर्टाइजमेंट टू मिस्टर विल्सन. आणि तो जो स्पॉल्डिंग आहे त्या स्पॉल्डिंगने शो म्हणजे दाखवणे, द ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात, टू मिस्टर विल्सन, त्या विल्सनला ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेली होती. अँड एक्सप्लेन करणे म्हणजे त्याला स्पष्टीकरण करून सांगणे. टू हिम म्हणजे त्याला स्पष्टीकरण करून सांगितलं, दॅट ॲन अमेरिकन मिलेनियर. आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात कोणी दिली आहे, अमेरिकेचा मिलेनियर, अमेरिकेचा अतिशय श्रीमंत असा जो व्यक्ती आहे त्याने त्या जाहिरात दिलेले आहे, मिस्टर हॉपकिन्सने ती जाहिरात दिलेली आहे. हॅड फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग. आणि हा जो हॉपकिन्स आहे तर हॉपकिन्सने काय केलं आहे, फाउंड म्हणजे निर्माण करणे, स्थापन करणे, FOUNDED, फाउंडेड मीन्स स्थापन करणे. द फेमस म्हणजे अतिशय प्रसिद्ध रेड हेडेड लीग या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे, लाल केसांचे असलेल्या लोकांची संघटना. टू हेल्प ऑल रेड हेडेड लाईक हिमसेल्फ. आणि ज्या सर्वांचे अतिशय लाल असे कलरफुल हेड आहे, डोके आहे, तर त्या लोकांची मदत करण्यासाठी, हेल्प म्हणजे मदत करण्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केलेली आहे. लाईक हिमसेल्फ म्हणजे माझ्यासारख्या लोकांसारखे. म्हणजे तो जो स्पॉल्डिंग होता तर स्पॉल्डिंगचे सुद्धा केस काय होते, रेड होते. स्पॉल्डिंग
अर्ज मिस्टर विल्सन, अर्ज करणे म्हणजे सुचवणे, की स्पॉल्डिंगने सुचवलं मिस्टर विल्सनला सांगितलं टू ॲप्लाय फॉर द जॉब, ॲप्लाय करा, तुम्हीसुद्धा त्या जॉबसाठी, त्या कामासाठी काय करा, ॲप्लाय करा. सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस, आणि मग त्यामुळे द टू म्हणजे आम्ही दोघी, स्पॉल्डिंग आणि विल्सन, ऑफ देम वेंट म्हणजे जाणे, टू द ॲड्रेस, तो जो ॲड्रेस दिलेला होता, तो जो पत्ता दिला होता, त्या पत्त्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो पत्ता दिलेला होता त्या पत्त्याच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल, आणि तो जो फ्लीट स्ट्रीट म्हणजे जो पत्ता दिलेला होता त्या पत्त्याच्या जागेवरती ज्यावेळी गेलो तर त्या पत्त्याच्या जागेवर वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल, म्हणजे ती जाहिरात काही फक्त एकाच व्यक्तीने वाचलेली होती का, तर नाही, तर ती जाहिरात अनेक व्यक्तींनी वाचलेली होती. आणि तो जो स्ट्रीट होता फ्लीट स्ट्रीट, तर तो पूर्णपणे रेड हेडेड पीपल म्हणजे ज्या लोकांची डोकी लाल आहेत त्या लाल डोक्याच्या लोकांनी तो पूर्णपणे स्ट्रीट भरून गेलेला होता. मिस्टर विल्सन थॉट म्हणजे विचार करणे, THOUGHT, थॉट करणे म्हणजे विचार करणे. मग मिस्टर विल्सनने विचार केला, दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन म्हणजे प्रतिस्पर्धा, या ठिकाणी खूप प्रतिस्पर्धा आहे असा विचार मिस्टर विल्सन यांनी केला. मच म्हणजे खूपच, कॉम्पिटिशन म्हणजे प्रतिस्पर्धा आहे. ही वूड नॉट गेट द जॉब म्हणजे ही म्हणजे त्याला, वूड नॉट गेट म्हणजे मिळवणे, द जॉब म्हणजे काम. ही वॉन्टेड टू गो बॅक, आणि त्याने ठरवलं की आपण गो बॅक म्हणजे निघून जाऊ, या ठिकाणावरून निघून जाऊ. बट स्पॉल्डिंग पुश थ्रू, परंतु जो स्पॉल्डिंग होता तर त्या स्पॉल्डिंगने काय केलं, पुश केलं म्हणजे ढकलून त्याला घेऊन गेला थ्रू द क्राऊड म्हणजे त्या गर्दीतून. अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस, आणि मिस्टर विल्सनला त्यांनी ऑफिसमध्ये घेऊन गेला. कोण, स्पॉल्डिंग. देर वॉज नथिंग इन द ऑफिस, तर जे ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये असं काहीच नवीन नव्हतं. बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल, 2 चेअर्स होत्या आणि 2 टेबल्स होती, म्हणजे 2 खुर्च्या आणि 2 टेबल त्या ठिकाणी ठेवलेले होते. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल, आणि टेबलच्या मागे कोण होता, एक रेड हेडेड मनुष्य काय होता, सॅट होता म्हणजे बसलेला होता. आणि त्या माणसाचं नाव होतं, ही वॉज मिस्टर डक्कन रॉस, आणि त्या माणसाचं नाव होतं मिस्टर डक्कन रॉस. अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग, आणि तो काय होता, रिप्रेझेंटेटिव्ह होता. रिप्रेझेंटेटिव्ह असणे म्हणजे त्यांचं तो काय करत होतं, प्रतिनिधित्व करणे. रिप्रेझेंट करणे म्हणजे काय, प्रतिनिधित्व करणे. ऑफ रेड हेडेड लीग म्हणजे त्या रेड हेडेड लाल डोक्याच्या लोकांच्या संघटनेचं तो प्रतिनिधित्व करत होता. ही वॉज व्हेरी प्लेज्ड म्हणजे आनंदी होणे, PLEASED, प्लेज्ड होणे म्हणजे आनंद होणे. तो अतिशय आनंदी झाला. ही वॉज व्हेरी प्लेज्ड टू सी म्हणजे बघून, मिस्टर विल्सनला बघून तो खूप आनंदी झाला. अँड अनाऊन्स करणे म्हणजे जाहीर करणे, ANNOUNSCED, अनाऊन्स करणे म्हणजे जाहीर करणे. इमिजिएटली म्हणजे तात्काळ, IMMEDIATELY, इमिजिएटली म्हणजे तात्काळ. दॅट ही वॉज वेल सूट फॉर द जॉब, की विल्सन जो आहे तर तो या जॉबसाठी अतिशय सुटेबल आहे, योग्य आहे. सुटेड करणे म्हणजे योग्य असणे, फॉर द जॉब म्हणजे कामासाठी. ही शुक हँडेड विथ मिस्टर विल्सन, शुक करणे म्हणजे हलवणे, हँड म्हणजे हात मिळवणे त्याच्याशी, विथ विल्सन, आणि विल्सनची त्यांनी हात मिळवणी केली. अँड कॉंग्रॅच्युलेट हिम, आणि त्यांचं अभिनंदन केलं. अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स, आणि त्यांचं अभिनंदन करून ऑल अदर म्हणजे बाकीचे जेवढे पण कॅन्डिडेट्स होते त्या सर्व कॅन्डिडेट्सला त्यांनी काय सांगितलं, टू गो बॅक, तुम्ही या ठिकाणाहून आता निघून जा. मिस्टर डंकन रोज एक्सप्लेन दॅट, आणि त्याच्यानंतर मिस्टर डंकनने काय केलं, एक्सप्लेन केलं. आणि आता जो पुढचा भाग आहे तर तो आपण पुढं बघू, पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. तर अशा प्रकारे डॉक्टर शेरलॉक होल्मन्स यांच्या पहिल्या पार्टमधील आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. पहिल्या पार्टमधील पुढचा जो भाग आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.